नमस्कार, करीज अँड चटणीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. संध्याकाळी पाऊस पडलं की काहीतरी गरम खावंसं नाही तर प्यावंसं वाटतं. तर त्यासाठीच आज आपण अगदी हेल्दी मिक्स व्हेजिटेबल सूपची रेसिपी बघणार आहोत, जे करायला खूपच सोपं आहे. चला तर मग सुरू करूयात. इथे आपण भाज्या घेतलेल्या आहेत. भोपळा घेतला आहे, गाजर आहे, बीटरूट, टमॅटो आणि एक शेवग्याची शेंग आणि थोडंसं आलं आणि लसूण घेतलेलं आहे. सुरुवातीला जो भोपळा आहे आपण तो कट करून घेऊयात आणि त्याची जी साल आहे ते आपण काढून घ्यायची आहे. आपण हे सगळे भाज्या स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. त्याच प्रकारे आपण गाजरची साल देखील काढून घेणार आहे आणि बीटरूटचं साल देखील आपल्याला काढून घ्यायचं आहे. आणि जे शेवग्याची शेंग आहे त्याचे थोडेफार शिरा आपल्याला काढून घ्यायचे आहेत ह्या प्रकारे. आता हे सगळे भाज्या आपण छोटे छोटे तुकडे करून कट करून घेतलेला आहे आणि आता आपण हे सगळे एका कुकरमध्ये घालून घेऊयात. त्यातच आपण 1 इंच आलं आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहे आणि 1 ग्लासभर पाणी घालून आपण हे छान याला 3 शिट्या देणार आहोत. आता 3 शिट्या झालं, कुकरची वाफ देखील गेलेली आहे. इथे तुम्ही बघू शकता आपल्या भाज्या किती छान शिजलेल्या आहेत. हे पहा, अगदी मऊ असे आपल्याला हे शिजलेले पाहिजेत. आता त्यातला जो शेवगा आहे आपण तो बाजूला काढून घेतलेला आहे आणि चमच्याच्या सहाय्याने आपण त्यातलं जे गर आहे ते काढून घेणार आहोत. आता आपण सगळे भाज्या आणि शेवग्याचं गर हे आप मिक्सरला घातलेलं आहे आणि ह्याची एक छान प्युरी तयार केलेली आहे ह्या प्रकारे. आणि तुम्ही बघू शकता बीट घातल्यामुळे कलर अगदी छान आलेला आहे. आता एका पॅनमध्ये आपण 2 चमचे साजूक तूप गरम करून घेऊयात. शक्यतो साजूक तुपाची फोडणी द्या, चव खूप छान येते. तूप गरम झालं की त्यात आपण मिरी आणि जिरेची पावडर घातलेली आहे आणि पाव चमचा हिंग घातलेला आहे. हे व्यवस्थित एकदा परतून घेऊयात आणि ह्यात तयार प्युरी जे आहे ते घालून घेऊयात. तुम्हाला जर खूपच दाटसर वाटत असेल तर थोडंसं पाणी घातलं तरीही चालेल. आता आपण हे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. ह्यात आपण चवीनुसार मीठ घालून घेऊयात आणि चवीसाठी थोडंसं आपण गूळ घालत आहोत, कारण आपण ह्यात टमॅटो वापरलेला आहे. थोडंसं आंबटपणा असतो, सो तो बॅलन्स करण्यासाठी आपण ह्यात गूळ घातलेला आहे. गुळाचं प्रमाण आपण आवडीनुसार कमी जास्ती करू शकतो. आता हे छान उकळायला लागलेलं आहे सूप आपलं. छान उकळी फुटली की आपण गॅस बंद करूयात आणि हे आपल्याला अगदी गरमागरम सर्व करायचं आहे. सो तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा आणि ही रेसिपी मोठे लहान सगळेच खाऊ शकतात. सो तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आम्हाला जरूर कमेंट्समध्ये कळवा. आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.